नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील लवंग गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती। 25/4 लवंग गावाला रस्ता व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा होता। त्यामुळे 25/4 लवंग रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून 5,78,00,000 रुपये 2023-24 या कालखंडामध्ये रस्ता मंजूर झाला होता। रस्त्याचे टेंडर देशमुख कन्स्ट्रक्शन टेंभुर्णी यांना मिळाले होते। स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिवरत्न कन्स्ट्रक्शन यांना सब टेंडर दिले होते। सदरचा रस्ता करण्यासाठी टेंडर घेतले आहे की बंद ठेवण्यासाठी असा नागरिकांना प्रश्न पडला आहे। शिवरत्न कन्स्ट्रक्शननी काम कशासाठी घेतले असा देखील प्रश्न स्थानिकांना पडला आहे। कामाची वर्क ऑर्डर होऊन 2 वर्ष झाली तरी तो रस्ता नादुरुस्त असून त्या ठिकाणी लवंग गावातील ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे। स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, शेतकरी व रस्त्याने प्रवास करणारे वाहनधारक यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत। तर आपण प्रत्यक्षच त्यांच्या काय भावना आहेत ते पाहूयात। आज आपण लवंग तालुका माळशिरस या गावामध्ये आलं आणि आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी शेतकरी आहेत, वाहनधारक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत। या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या ठेकेदाराने हा रस्ता जे आहे, हा रस्ता चांगला रस्ता होता। रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली इथं जवळजवळ 3-4 वर्ष झालं ह्याचं टेंडर होऊन तरीसुद्धा हा रस्ता झाला नाही आणि गेल्या 2-4 महिन्यापासून हा रस्ता जे आहे हा उकरलेला, याच्यावर नुसती खडी केली, त्याच्यामुळं वाहनं वगैरे ह्याच्यातून जाताना अडचणी येते। ते अनेक वाहनधारक हे पडलेले आहेत, जखमी झाले, डबल तर जाता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण इथं जे शेतकरी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, वाहनधारक आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ह्याच्यामध्ये नेमका काय काय घटना घडल्या त्या। माझं नाव हनुमंत विठ्ठल भोसले, राहणार लवंगचाच आहे। तर ही झालेली रस्ते दुरावस्था आहे, ही शिवरत्न कन्स्ट्रक्शन यांनी ही बेल देशमुखांना ही कॉन्ट्रॅक्ट मिळलं होतं रस्त्याचं, त्यांच्याकडून त्यांच्या थ्रो यांनी घेतलं। ह्यांना जमतच नव्हतं तर मग ही रस्त्याचं कामच घ्यायचं नव्हतं, आपले जेणे होत नाही तर मग करायचं नव्हतं यांनी। आतापत्र ह्यांनी देशमुखांनी आतापत्र रस्ता केला असता, त्यांच्या थ्रो ह्यांनी रस्ता घेतला तर मग ह्यांनी रस्त्याचं काम आतापत्र पूर्ण करायला पाहिजे होतं। म्हणजे आता ही रस्ता उकरून टाकलाय, गावातल्या ग्रामस्थांना इतक्या अडचणी येत्या, लोक गाडीवरून पडते, त्यांना दुखापती होत्या त्या। इथं सरकारी दवाखाना आहे 7 गावाचा, इथं लोकांना जायला त्रास होतोय मरणाचा। मग ही कॉन्ट्रॅक्टदारांनी ही घाळपाना ही, त्यामुळे लोकांना इथला त्रास होत आहे। म्हणजे पोरांची काय लग्नाला पाहुणी होऊन यायची ती बी रस्ता बघून येत नाही, ती लग्न जमा नाही ती या गावातल्या रस्त्यामुळं। या लवंग गावाला रस्ताच नीट आहे म्हणते, पुरी द्यायचे कशा या गावात? म्हणजे अशी दुरावस्था झाली आहे। म्हणजे सगळ्यांचे प्रश्न अति गंभीर आहे, ते गावाला बघण्याचा बाहेरच्या गावांचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा झाला आहे। मग कसं व्हायचं? पोरांची लग्नच नाही झाल्यावर काय करायचं? हां, ह्या गावाला मग गाव भलं मोठं आहे म्हणते, 5-6 हजार मतदानाचं गाव आहे। ह्या गावात म्हणजे पाहुणी होऊनच नाही ते कोण, म्हणजे अशी अवस्था आहे। तरी कॉन्ट्रॅक्टदारांनी लवकरात लवकर हे रस्ता करावा। आधी खडीवून जाऊन लोकांचं म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या दुर्घटना झाल्या, त्या पडली, मणकं गेलं, काय काय गॅप पडलं, काय कायचं पाय मोडलं, कायचं हात मोडलं। खडी उकरून टाकली, ती खडे उडती, कुणाला लागती, उडून जाती, छरं लागल्यानं लागते ते त्याचं। तर ह्याची दखल लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टदारांनी घ्यावी। नसत तर जमत नाही म्हणून सांगावं कॉन्ट्रॅक्टदारांनी, आम्हाला रस्ताच जमत नाही, आम्ही करूच शकत नाही। असं PWDचं ते परदेशी साहेब आहे त्यांच्यापाशी जाऊन सांगावं आम्हाला जमत आहे। जर हे जर करतच नसतेली तर आम्ही PWD परदेशी साहेब आहे तिथं जाऊन आम्ही उपोषणाला बसणार आहे। ह्याच्या आधी बी आम्ही इशारा दिलता, आता जर नाही यांनी केलं लवकर तर आम्ही उपोषणाला बसणार आहे तिथे जाऊन। आणि रस्त्यावर बी इथं आंदोलन गावात बी करणार आहे, आणि तिथं बी सोलापूरला जाऊन आंदोलन करणार आहे। आला काय टमटम कुठला आहे? हां, माळेगाव आहे। बरं, रस्ता कसला आहे आता? ही टमटम चालते का ह्याच्यातनं? नाही, लय अपघात होत, गाडी चालत नाही, बरोबर नाही रस्ता चांगला पाहिजे। काय नाव आहे तुमचं? माझं नाव हनुमंत अशोक शिरतोडे। बरं, रस्ता लय प्रॉब्लेम होते, या पडापडी होती, घसरते एका साईडला गेलं म्हणजे, आणि खडीमुळे लय अपघात होती। म्हणजे आता ह्या रस्त्यानं जाताच येत नाही म्हणायचं? हा, जाता येत नाही, असं लेडीजला यायचं म्हणल्यावर एका साईडला खडी निघते ना साईडलाच,
घसरते त्या गाड्या. मग इथं गाड्या घसरल्या त्या का आता? माझी तर परवा दिवशी घसरली वा, एका साईडलाच गेली होती इकडं. काय नाव आहे तुमचं? काय नाव आहे? भागवत चव्हाण बरं आता कुठं राहता तुम्ही? गावात. पण ही रस्ता कसा आहे? काय साडले पडले डबल तर येत नाही. पडले प्रस्ताव पण डबल घेतलं बाईकला पडायची भीती वाटते. चालून ते गेलं कितीपर्यंत चालत ते नाही प्रत्येला दुसऱ्या गाडी न्यावं लागतं असं. हे किती दिवस झाले उकरले हे दिले? 15 होऊन गेलं. असं आहे काय? हां, मग आता काय तुम्हाला त्रास होत नाही म्हणायच्या त्रास रस्त्यात? कसा होत नाही हो. मग जा येत नाही सगळं लटपटते समजा असं. हे दुखते हाडल्यावर डबल तर जायचं येत नाही. डबल जा येत नाही? हां हां शेंगल कसं तरी शेंगल लटपटते. ठीक असं आहे. आहे मग रस्ता व्हाय पाहिजे का नको कसं? होय पाहिजे मला उकरलं कसं पाहिजे. होय पाय उकरलं कसं बरं. होय पाहिजे लवकर हो. हां त्याला अपदा आहे सारे. मग डबल तर माणसाला जायचं येत नाही. शिकल न्यायच नाही कोणाला डबल. आणि ह्यात ना लटपटतं चांगलं माणूस. ठीक आहे. असं आहे ना. पडते ते का माणसं ह्याच्यात? हां माणसं- माणसाला पडली की बाया पडलं का? मागली बसलेल्या. बर. अहो काय नाव? नाव विजय बबन बोरे, कुठला आहे तुम्ही? लवंगगाव. लवंगचं आहे का? लवंग आता आपण इथं लवंग मध्ये आलोय. ह्या रस्त्यावर आहे. ही रस्ता तर बघितला तर सगळी खडीच दिसते. काय झाले ह्या अहो, रस्त्यावर? रस्त्यावर माणसं किती आपटली, किती काय, गावाचं लक्षच नाही आमच्या. नेमकं कोण काय कशाचं काय चाललंय काय समज नाही आम्हाला. बरं ही पहिला रस्ता कसला होता? शाळेतल्या मुलांना जायचं म्हणलं तर पंचायत झाली, इतकी परिस्थिती बेकार आहे. घसरतंय कसं सोडायचं सांगा. तुम्ही तर आता बघतायच, पत्रकार आहे तुम्ही. ह्याला काय न्यायच मिळत नाही नेमका आम्हाला काय. हे किती दिवस झालं रखडलं हे काम? रखडले चांगलं बरेच दिवस झाले. असं आहे ना? हां, बरं बरं. मग आता तुमची खरं काय इच्छा आहे खरं खरं? इच्छा ह्या 10-15 दिवसात लगेच रस्ता हो ही इच्छा आमची. आता इथं किती लोक पडले असतील तरी साधारण? लोक साधारण 7-8-9-10 माणसं पडले ती असं आहे खडीत नाही? हा खडीतनं घसरून पडले. चालतच जाते ती गाडी. अहो म्हातारे माणसं डबल सीट जायचं म्हणलं तरी पंचायत झाली असली परिस्थिती. हे कॉन्ट्रॅक्टदार ही येत नाही ते का इथं का? अहो बघायचं तोंड सुद्धा दाखवलं नाही अजूनपर्यंत. उकरून ज्या गेले ती परत माघारी रिटर्न आलीच नाही ती अजून. तुमची इच्छा आहे रस्ता लवकर व्हावा. लवकरात लवकर हो ही इच्छा आमची. नमस्कार, मी दत्तात्रय बाबूराव चव्हाण. मी गावात राहतो. मुळात तर ह्या गावात एस टी आम्ही प्रयत्नातनं चालू केली मुलांसाठी. एस टीसुद्धा यायला पुन्हा कानकून करायला लागली. ती रिक्वेस्ट करून कशी तरी एस टी चालू केली. विद्यार्थ्यांची जायची सोय केली. काय विद्यार्थी सायकलवर वरून खाली येतात. गावातली जवळजवळ 25 ॲडमिशनं कॅन्सल झाली. मुलांच्या पालकांनी खाली यायला नकार दिला मुलांना. इतकी बिकट परिस्थिती पावसाळ्यात असते या रोडची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गावातून भरपूर प्रमाणात ऊस वाहतूक होती. ऊसाचा ट्रॅक्टर आम्हाला इथपर्यंत सोडायला यावं लागतं. त्याला 200 रुपये एंट्री, डबल वाहन इथं द्यायचं, जोडून वर द्यायचा. त्याची एक परिस्थिती बिकट आहे. केळी हार्वेस्टिंग आता चालू आहे. 25 वरून खाली यायला वेगळं भाडं आकारलं जातं आम्हाला. अकलूजनं एखादा आणायचं म्हणलं काय वस्तू तर त्याला सांगावं लागतं बाबा लवंगचा रोड खराब आहे, 3 किलोमीटर तुला रिक्वेस्ट करतो बाबा तेवढं. तरी पण भाडं वाढवूनच त्यांना द्यावं लागतं. गावात यायचं म्हणलं की हात जोडून नकार देतात लोक. पाहुणे रावळी येत नाहीत. लोक पडतात आणि उठतात. का उठतात तर गावात ॲडव्हर्टाईज कशी करायची जी ती पडते. दररोज 2-4 पडलेली बातमी आहे बघा. पण असं बोलायचं धाडस कोण करत नाही. 15 वर्ष झाले या रोडची हीच परिस्थिती आहे. बरं पूर्ण देशात निधी आणि लवंगलाच का निधी नाही? बरं निधी नसेल तर कामच घेऊ नका ना. नितीन गडकरी साहेब परवा पंढरपूरला येऊन गेलं. रिंग रोड भयंकर काय झालं. जाणकार मंडळी तिथं गेलं. पण गावठाणच्या रोडची परिस्थिती बिकट करायला केवळ नेते मंडळी जबाबदार आहेत. नारळ फोडतात, नुसते ॲडव्हर्टाईज, मोठे मोठे फ्लेक्स लावायचे, आम्ही जाणला. ठीक आहे, तुम्ही आणला, गावाला काय देणं घेणं नाही. गाव मतदान करायचं ती करते, त्यांचं काय देणं घेणं नाही. कुणी का रोड करणं पण करा, गावाला राजकारण करायचं नाही. गावातील लोक सगळी चांगले आहेत. गावातून भरपूर प्रमाणात ऊस जातो, केळी जाती. आत्ता केळी हार्वेस्टिंग चालू आहे बघा. एखादं वाहन आता केळीवाला आला तर विचारा, लोडच करत नाहीत, कमी माल नाहीत. परवा 60च कॅरेट घेऊन गेला माझ्यातनं. 100 कॅरेटची गाडी आली ती. अशी परिस्थिती आहे. नमस्ते. बापूराव ज्ञानोबा, मुक्काम पोस्ट लवंग. मी माळशेज तालुका प्रतिनिधी आहे शेतकरी संघटनेचा. सर आता वस्तुस्थिती अशी आहे, रस्त्याकडेनी शेतीला पिकं घ्यायची म्हटले तरी अवघड बिकट परिस्थिती आहे. कारण धुरळ्यानं संपूर्ण शेती नष्ट होत गेलेली आहे. आज माझं स्वतःचं 1 ते 1 लाख ते 1.5 लाख रुपयाचं वांग्याचं पिकाचं नुकसान झालेलं पूर्ण प्रतिनिधींना माहिती आहे गावांना. असं बऱ्याचशा शेतकरी रोडच्या कडेच्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं आहे. रस्त्यानं चालता येत नाही. खडी तर उकळून टाकली. सारखं 3-6 महिने येते ती खडी उकरते ती, जाते ती निघून. कॉन्ट्रॅक्टर तर परत माघार येत नाही. 3 वेळा मी तक्रार केली होती. ह्याच्यावर पाणी तर कमीत कमी मारा, फपड चुपून तर घ्या. पण एकही
कॉन्ट्रॅक्टदारानं इथं लक्ष दिलेलं नाही. असं बरं जवळजवळ 6 महिने ह्या रस्त्याची परिस्थिती अशी चालू आहे आणि असं 5 वर्ष झालं चालू आहे. बेलं काढते ती गप्पडते ती, थोडं इथं उकरतं थोडं तिथं जागोजाग उकरायचं आणि सोडून द्यायचं आणि बिलं काढून पलायन व्हायचं. असं किती दिवस चालायचं? ही कुठंतरी जागा होऊन जनतेला न्याय मिळायला पाहिजे आणि ह्या रस्त्याचं तातडीनं काम व्हावं, नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे. बस एवढंच. नमस्कार, मी यशवंत बलभीम वाघला, राहणार लवंग. हे रस्ता आता पत्रकारात तुम्ही बघितलेला आहे. 8-10 वर्ष झालं रस्त्याचं असं उकरून ठेवलेलं आहे, जायला येत नाही. आम्ही कलेक्टरला बी भेटून आलो. कलेक्टर साहेबाला उपोषण करायचा इशारा दिला. त्यानंतर यांनी काय केलं, साईड पट्ट्या फक्त खांदल्या, त्यात मुरुम थोडाफार भरला आणि हाय असं करून टाकलं. जरा बरा झाला तर रस्ता ते बी पुन्हा फनून टाकला मागल्या आठवड्यात. त्याच्यामुळं आता काय होणार आहे, पोरांच्या शाळा चालू होणार आहे, त्या शाळेत जाता येता येणार नाही. वैरण आणावं लागतं, त्याला लांब शेत आहे ती वैरण घेऊन येता येत नाही. आता हे काम कसं होतं, उकरून मुरुम भरायचा होता यात. यांनी काय केलं, हाईच रस्ता फनून टाकला आणि हाई खडी चोपली, थोडी चोपून गेली, परत आलीच नाही ती. त्याच्यामुळं हाई उचकाटून निघलं सगळं. त्याच्यामुळं गाड्या पिढ्या जाता येत नाही, काय होत नाही. त्याच्यामुळं आता कलेक्टरला पहिले एक बार आम्ही गेलं उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आता सर्व गावाकऱ्यांनी हेवेदाव विसरून सर्वांनी एक होऊन सगळ्यांनी उपोषण करायचा मार्ग स्वीकारावा लागेल. मी अण्णा नामदेव मोहरे, राहणार लवंग. ह्या गावाची वस्तू रस्त्याला कोण आहे का नाही असं झाले. गावात कोण करता माणूस, सरपंच डेप्युटी कोण आहे का नाही या गावाला? कारण जनतेने यायचं वाढायचं, पण त्याची दखलच कोण घेणार आहे? हां, आता आमच्या जोडीदारांनी दोघी तागांनी सांगितलं की ह्या गावाला पोरगी द्यायला पालक पोरीचं बापच म्हणतो की ह्या गावात पोरगीच द्या, नको रस्ता नाही तर पोरगी कसं द्यायचं. ती बरोबर आहे त्यांचं. हां, आणि ह्या गावात अजून एक स्पर्धा, पहिल्यांदा नारळ फोडून फोटो काढून टाकले, दुसऱ्यानं स्पर्धा केली. आणि स्पर्धा करण्यापेक्षा रस्ता करून दावा ना, कशाला नुसतं फोटो काढून स्पर्धा करताय तुम्ही? हां, तुमची काय इच्छा आहे खरं आता? इच्छा काय, मग इच्छा रस्ता हो. आमच्या मागणं वापेगावचा रस्ता मंजूर झाला, वापेगावला रस्ता झाला. आमच्या गावचा रस्ता मंजूर होऊन 6 महिने 2 वर्ष झालं रस्ता काय नाही. मागणं रस्ता वापेगावचा झाला. आमच्या रस्त्याला कोण अडवतं नेमकं? हां, वापेगावचं ते शेंडके कंत्राटदार होतं, त्याने रस्ता करून दिला. मग आमच्या गावच्या रस्त्याचा कंत्राटदार कुठे गेला आहे? काय अमेरिके युद्ध, ते कुठे युद्ध लागलं तिकडे बिकडे गेला आहे, ते तर कळावं आम्हाला. म्हणजे हुडकून तर नाही बरं ना. हां, मागणं जे रस्ता मंजूर झालं ते पूर्ण झालं. आमचा मंजूर होऊन 3 वर्ष झाला, अजून आमचा रस्ता झाला नाही. हां, म्हणजे रस्ता व्हावी इच्छा आहे तुमची? रस्ता व्हावी इच्छा आहे. गावातल्या नागरिकांचं खूप त्रास आहे, खूप हाल आहेत. ती बंद व्हाय ह्याच्यासाठी ह्याच्या आधी आमचं नेते गेलं उपोषणासाठी. आता ह्या वेळेस उपोषणाचा जाऊन इशारा देत नाही कलेक्टरला, डायरेक्ट उपोषणालाच बसायचं ठरवलं. अंकुश बागोद वाघ, राहणार लवंग, तालुका माळशिरस. तुम्ही पत्रकार बंधू या रस्त्याची पाहणी करायला आल्याबद्दल आपले आभारी आहे. कारण ह्या रस्त्याचं कोणीतरी काहीतरी दाखवायला पाहिजे. कोणी पुढाकार घेत नाही, काय नाही. लोक 7-8 महिने झालं ह्या खडीच्या रस्त्यातनं कसा तर मार्ग काढत दमानं जातात, पडतेत. बरेच जण पडलेत, बरेच जणांच्या तक्रारी आल्या. आम्ही वर सगळ्यांना फोन केले, बाबा या बघा. PWD जे अधिकारी फोन करतात, आम्हाला मिटिंग आहेत, पण ते लाईव्ह परिस्थिती रस्ता कसा आहे ती पण बघायला आली नाहीत. 10 वेळा आम्ही सगळ्यांना अधिकाऱ्यांना फोन केला, बाबा तुम्ही प्रत्यक्षात या, रस्त्याची परिस्थिती बघा. तर कुणी यायला दखल घ्यायला तयार नाहीत. सगळी एकमेकाला मिळालेली आहे. ते ठेकेदार आणि अधिकारी वर्ग एकमेकाला मिळालेला आहे. त्याच्यामुळं हा रोड पेंडिंग पडलेला आहे. काम तर होतच नाही, फार बिकट परिस्थिती आहे. बरं, आता ह्या अशा परिस्थिती रस्ता आहे, मग ह्या रस्त्याने वाहतूक नेमकी कशी होती? वाहतूक तशीच अपदत करते. मेन मुख्य रस्ता आहे गावाचा, दुसरा गावाला रस्ता नाही. याच रस्त्याने सगळ्याला ये जा करावं लागते. प्रत्येकजण म्हणतोय रस्ता करा, पण कोणी त्याचा प्रयत्न करत नाही. आणि ठेकेदारांना जरी फोन केले तरी ठेकेदार फोन उचलत नाहीत. आणि रोलिंग नाही, काय नाही, नुसता उकरून टाकला आहे रस्ता. त्याच्यामुळं सगळ्याची अवस्था बिकट झालेली आहे. काय म्हणणं आहे तुमचं आता? ताबडतोब का सगळ्यांनी दखल घेऊन, ठेकेदारांनी, अधिकारी वर्गांनी दखल घेऊन PWDयांनी पाहणी करून रस्ता लवकरात लवकर चालू करावा. काय नाव तुमचं? नितीन वाघ. बरं, आता ही रस्ता जे आहे, हे रस्त्याची काय अवस्था आहे खरं? काय साहेब, आंघोळ आले सगळे. बरं, तेव्हा हे मुलगा आहे, बरं. रोज न्यायचा, शाळेत आणायचा. त्याला म्हणजे सायकल चालवायची, ती पण रस्त्याने चालवायची नाही. हे किती रे बाळ तू? हां, 8वीला आहे. बरं, आता ही रस्ता किती दिवस झाला उकलला? 5 वर्ष झाले हे रस्त्याचं तीच आहे. 5 वर्ष झाले.
मग आता हे तुम्ही इथली ग्रामस्थ आहे, हे काम कुणी घेतले काहीतरी सर? ती काय माहीत नाही कुणी घेतले काय. होता ती चांगला ती उकरला, त्याच्यावर परत काय पर्याय नाही ना काय नाही. रस्ता व्हायसाठी तुमचे काय कुणी गावातील नेते मंडळी कुणी काय पाठपुरावा केला का नाही? अहो नेते मंडळी तर विषय सोडून द्या, वैतावून गेले नेते मंडळी. कुणी नारळ फोडतंय, माझा हे आहे ती आहे एवढंच करतंय, पण काम काय कुठलं होईना. म्हणजे ह्या मुलाला तुम्हाला कामधंदा सोडून शाळेत सोडायचं, सोडायला जावं लागते ना आणावं लागते. सायकलीवर जाता येत नाही जाता येत नाही, रस्ताच तसा आहे तर. ठीक आहे. हनुमंत वामन पाटील, राहणार लवंग. रस्त्याची बिकट अवस्था चालू आहे. ठेकेदार काय इकडे बघ नाही, पाण्याची अवस्था नाही, खडी उकरून पडलेली आहे. पाहुणा रावळा आमचा कोण घरी नाही, आम्हाला अन्नधान्याची टंचाई होती, दुकानाला जावं लागतं. शेतातले खताचं ही पेंडिंग पडलेलं आहे. ह्याला सांगावं त्याला सांगावं तर ती म्हणते आमच्याकडे जावा, ती म्हणते आमच्याकडे गावकरी समितीला भेटलो तंटामुक्तीला, ती म्हणते ते आम्ही बघू. आता असं बघत बघत आमचं दिवस जवळजवळ उन्हाळा पार पडला. आता पावसाळ्यात जर अशी परिस्थिती ठेवली तर आमची पोरं बाळं सगळी घरातच ठेवावं लागतील, आम्हाला बी घरात बसावं लागेल. तर ह्याची दखल लवकर व्हावी. त्या जेणेकरून होता होईल तेवढं लवकर ह्याची काळजी घ्यावी रस्त्याची. गोरगरीब सर्वच धर्मातील लोक ह्या गावात नांदतात. ती कोणाचं हेव देव नाही तिथं. ही सामाजिक कार्य लवकर होऊन जावं सरकारी. ह्याची काय अडचण आहे? काय अडचण असेल तर इथं येऊन गाव पातळीवर ठेकेदारांनी ही गावकऱ्यांसंगत बोलावं. आम्हाला वरिष्ठकडनं असं होतंय, आमच्या वरिष्ठकडनं असं होतंय, आम्ही त्याला भेटू. पण त्या ठेकेदारांनी गावातल्या तंटामुक्तीच्या अध्यक्षालाही भेटायला पाहिजे, इथं सांगायला पाहिजे आमच्या मोरा अशी अडचण येते की आमचं असं झालंय की ती असं होतंय. हे तर कळायला पाहिजे ना गावातल्या लोकांना. तुम्ही असं अजून 5-6 वर्ष असं जर रस्ता ठेवला तर ह्या लोकांची काय परिस्थिती होईल? आता शाळा चालू व्हायचे ते, एस टी बंद आहे, खाया पियाचं त्यांचं इथनं डबं पोचून करावं लागते ते. कशी परिस्थिती होणार आहे? तर ह्याची चांगली दखल घ्यायला पाहिजे ह्या आठवड्यात, नाहीतर मोर्चा आम्ही हे निर्णय घेऊ. गावकरी सर्व बसून आम्ही मोर्चा निर्णय घेणार आहे. नमस्कार, मी राहुल कुमार टेक, राहणार लवंग. 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान सडक योजनेतून लवंग गावासाठी 5,78,00,000 रुपयाचा रस्ता मंजूर झाला, एस्टिमेट झालं आणि 24 सालामध्ये याचं टेंडरसुद्धा झालं आहे. गेले 2-2.5 वर्षापासून टेंडर होऊनसुद्धा हा रस्ता होऊ शकत नाही. LB देशमुख कन्स्ट्रक्शन टेंभुर्णीच्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम मिळालं, परंतु थ्रो टेंडर शिवरत्न कन्स्ट्रक्शनला मिळालं आणि त्याच्यानंतर उपोषणाचं पत्र देऊन वारंवार आम्ही PWDचे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी साहेबांना विनंती केली, उपोषणाचं पत्र दिलं आणि त्याच्यानंतर हे काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये रस्त्याची साईड पट्टी करण्याचा 6 महिन्याचा कालावधी यामध्ये गेला. ग्रामस्थांनी विनंती केल्यानंतर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं कॉन्क्रीट रोड करता येत नाही, आपण उन्हाळ्यामध्ये चालू करू. परंतु उन्हाळा हा अखेरीस आला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा उपोषणाचं पत्र दिल्यानंतर हा रस्ता मोठ्या मशीनच्या साह्यानं खणून टाकला आणि गेले 4-5 महिने झालं लवंग गावातील प्रत्येक नागरिकाची, शेतकऱ्यांची, शाळेतील विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची मोठी गैरसोय होते. अनेक पेशंटसुद्धा इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे 7 गावचं लवंगला आणि ये जा करत असताना काही जण गाडीवरून पडून दुखापतसुद्धा त्यांना झालेले आहे. परंतु इथल्या काय ज्येष्ठ नेते मंडळी असू देत, सत्ताधारी ग्रामपंचायतचे असू द्या, त्यांचं खऱ्या अर्थानं कामकाज आहे की लोकांना त्रास होत असताना त्या ठिकाणी जाऊन ठेकेदार असू द्या किंवा PWDचे कार्यकारी अधिकारी त्यांना भेटून हा रस्ता कसा लवकरात लवकर होईल हे प्रयत्न करायला पाहिजेत. परंतु गेले 2-2.5 वर्षापासून हे काम असंच रखडत आलं आहे. अनेक वेळा आम्ही संपर्क साधला, ठेकेदाराशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी सोलापूरचे कार्यकारी अधिकारी असतील तेही टाळाटाळ करतात. ठेकेदार फंडिंग नाही म्हणून सांगतात
माझी त्यांना विनंती आहे, जर फंड नसेल तर काम घेऊ नका, काम करू नका. जे ठेकेदार आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क करू पुढील 1 नंबरच्या ठेकेदारांना. त्याचबरोबर गावामध्ये अपंग लोकांची मोठी संख्या आहे. त्यांचंसुद्धा काल परवा आम्हाला बोलणं आलं की तुम्ही तर याच्यावरती मार्ग काढा. मी PWDचे कार्यकारी अधिकारी आहेत परदेशी साहेबांना विनंती करतो आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, आपण जर यात लक्ष घालून वेळेत काम नाही केलं तर मी त्या ठिकाणी उपोषणाचा इशारा देतोय. आपल्या ऑफिसच्या आवारामध्ये येऊन उपोषण करेन. जर तुम्ही ह्या 15-20 दिवसात काम चांगल्या पद्धतीने नाही चालू केलं, इथल्या लोकांची गैरसोय होत असताना जर तुम्ही सोय करून देत नसाल तर 100% आम्ही त्या ठिकाणी उपोषण केल्याशिवाय राहणार नाही.